वेट लॉस करायचा आहे, डायटिंग सुद्धा करताय, एक्सरसाइज सुद्धा करताय, पण तरी सुद्धा तुम्हाला रिझल्ट्स मिळत नाहीयेत. असं होत असेल तर आज मी तुम्हाला 3 अशा गोष्टी सांगणार आहे की ज्या तुमच्या किचनमध्येच अवेलेबल असणार आहेत. तुम्ही तुमचं किचन वापरून अगदी सोप्या पद्धतीने वेट लॉस करू शकाल. त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्मिता निराळ, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. एक हॅपीनेस लाईफस्टाईल फॉलो करून आपण आपलं मनासारखं जीवन कसं जगू शकतो याचे मी कोचिंग करत असते. माझ्या स्टुडंट्सना मी कोच करत असते. प्लस या चॅनलवर त्या संदर्भातच काही टिप्ससुद्धा देत असते. तुम्हाला या टिप्स युजफुल वाटत असतील, याच्यामुळे तुम्हाला काही फायदा झाला असेल तर या व्हिडिओजना नक्की लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. हॅपीनेस लाईफस्टाईल याच्यामध्ये वेट लॉस हा सुद्धा एक भाग आला. वजन वाढल्यामुळे तुम्ही हैराण झाला असाल, त्याच्यामुळे काही तुम्हाला प्रॉब्लेम्स होत असतील तर तुम्हाला वेट लॉस करायलाच हवा. आणि वेट लॉस जर्नीमध्ये कुठल्या त्या 3 गोष्टी किचनमधल्या आपण वापरू शकतो हे आता आपण एक एक करून बघूया. आपल्या किचनमध्ये बऱ्याच गोष्टी अवेलेबल असतात आणि त्या गोष्टींमुळे आपल्याला फायदा होतो आणि काही गोष्टींमुळे नुकसानसुद्धा होतं. तर कुठल्या त्या गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे वेट लॉस होऊ शकतो. आपल्या किचनमध्ये लोणचं असतं, पापड असतं, तेल असतं आणि बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्यामुळे वजन वाढतं. मैदा असतो. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्यामुळे वजन ॲक्च्युली वाढतं, पण आपल्या ते लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटतं आपण घरीच बनवलेला पदार्थ आहे तर तो हेल्दी असेल, त्यामुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही. पण नुकसान होत असतं. अनकॉन्शियसली वजन वाढत असतं. पण आपल्या किचनमध्ये अशाही काही गोष्टी आहेत की ज्या आपण कॉन्शियसली वापरल्या, त्याचा वापर जास्त केला तर आपलं वजन नक्कीच कमी होणार आहे. आणि त्याच्यातली पहिली गोष्ट आहे हिरवे मूग. हिरवे मूग जे असतात हे आपल्या सगळ्यांच्या घरी असतात आणि हिरवे मूग जे असतात हे पचायला खूप हलके असतात. हिरव्या मुगाला जर तुम्ही स्प्राउट करून वापरलं तर त्याची न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आणखी जास्त वाढत असते आणि त्याचा बॉडीला जास्त फायदा होतो. मुगामध्ये हाय फायबर्स असतात, त्यामुळे बॉडी डिटॉक्स होत असते. ब्लोटिंग होत नाही, टॉक्झिन्स ॲक्युम्युलेट होत नाहीत, साठत नाहीत बॉडीमध्ये आणि त्यामुळे वेट लॉस होतो. प्लस मुगामध्ये हाय प्रोटीन्स असतात आणि लो कॅलरीज असतात. प्रोटीन्स जास्त असल्यामुळे काय होतं, प्रोटीन्सचं डायजेशन होण्यासाठी जास्त कॅलरीज बर्न होतात आणि अर्थातच बॉडीने जास्त कॅलरीज बर्न केल्या तर वेट लॉस होत असतं. पोटभर मनासारखं खाऊन वेट लॉस करायचा असेल तर मुगाचे पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये जास्तीत जास्त इन्क्लूड करा आणि त्यातूनही स्प्राउटेड मूग. आता मुगाचे कुठले कुठले पदार्थ तुम्ही करू शकता. मुगाचा चिला करू शकता, मुगाची खिचडी करू शकता, मुगाची उसळ करू शकता. मुगाचे बरेच वेगळे वेगळे पदार्थ होऊ शकतात. मुगाची भेळसुद्धा केल्या जाते. तुम्ही सुद्धा असेच काही पदार्थ बनवत असाल पण तुमच्या लक्षात येत नसेल की याच्यामुळे वेट लॉस सुद्धा होऊ शकतो आणि मे बी ते तुम्ही लिमिटेड घेत असाल, मोजून मापून खात असाल. आता इथे तुम्ही हा चेंज करू शकता. मुगाचे जास्तीत जास्त पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. कॉन्शियसली मुगाचा इंटेक जास्त करा आणि तुम्ही कुठले कुठले पदार्थ करता किंवा तुम्हाला कुठले पदार्थ माहिती आहेत हे कमेंटमध्ये सुद्धा शेअर करा. या शेअरिंगमुळे सगळ्यांनाच हेल्प होईल. तर वेट लॉसमध्ये किचनमधला पहिला जो आयटम आहे तो म्हणजे हिरवे मूग, त्यातूनही स्प्राउटेड मूग. याचा वापर जास्त करायला सुरुवात करा आणि बघा काही दिवसामध्येच कसा तुमच्या वेटमध्ये फरक पडतो. आपल्या किचनमध्ये अवेलेबल असलेला दुसरा जो फूड आयटम आहे की ज्याच्यामुळे वेट लॉस होणार आहे तो आहे कढीपत्ता. आश्चर्य वाटलं असेल तुम्हाला, कढीपत्ता वेट लॉससाठी? पण हो, कढीपत्त्यामुळे वेट लॉस व्हायला मदत होते. कारण कढीपत्त्यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स आहेत की ज्याच्यामुळे वेट लॉसमध्ये मदत होते. फॅट बर्निंग व्हायला लागतं. प्लस त्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात आणि त्याच्यामुळे सुद्धा बॉडी डिटॉक्स होत असते. कढीपत्ता अगदी छोटीशी गोष्ट आहे, ती वापरून सुद्धा वेट लॉस नक्कीच होऊ शकतो. मग कढीपत्ता तुम्ही कुठे कुठे वापरू शकता.
फोडणीमध्ये आपण ॲक्च्युली वापरतच असतो, पण आता कॉन्शियसली प्रत्येक फोडणीमध्ये जास्तीत जास्त कढीपत्ता वापरा. प्लस कढीपत्ता वापरून तुम्ही चटणी करू शकता. तर कढीपत्ता तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या डाएटमध्ये वापरा. कढीपत्ता हा नॅचरल अँटीऑक्सिडंटसुद्धा आहे आणि कढीपत्ता जास्त खाल्ल्यामुळे रॉंग क्रेविंग्स होत नाहीत, जंक फूडचे क्रेविंग्स होत नाहीत. पोट भरल्यासारखं वाटत असतं आणि त्यामुळे पोषण कंट्रोलसुद्धा आपोआपच होतो. आणि या कारणांसाठी तुम्ही कढीपत्त्याचा जास्तीत जास्त वापर तुमच्या डाएटमध्ये करा. आणि तुमचा काय अनुभव येतो हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. किंवा कढीपत्ता वापरून तुम्हाला काही असे स्पेशल पदार्थ येत असतील ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की शेअर करा. किचनमधला तिसरा जो पदार्थ आहे, जो फूड आयटम आहे, जो वापरून वेट लॉस होऊ शकतो, तो आहे दुधी. दुधीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, पण दुधीमुळे वेट लॉस होत असतो. दुधीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात आणि फायबर जेवढे जास्त घेतल्या जातात तेवढी बॉडी डिटॉक्स होते. प्लस पोट जास्त वेळासाठी फुल राहतं आणि मग जास्त अन्न कन्झ्युम होत नाही. या सगळ्याचा फायदा वेट लॉसमध्ये होतो. दुधीचे सुद्धा वेगळे वेगळे पदार्थ होऊ शकतात. अर्थातच भाजी होतेच. भाजीसुद्धा तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करू शकता. दुधीचा ज्यूस तुम्ही सकाळी उठल्यावर घेऊ शकता. दुधी तुम्ही चिल्यामध्ये ॲड करू शकता, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या घावणांमध्ये ॲड करू शकता किंवा दुधीचं सूप बनवू शकता. दुधी आणि त्याच्यामध्ये आणखी काही भाज्या मिक्स करून तुम्ही त्याचं सूप बनवू शकता आणि ते तुम्ही डिनरमध्ये घेऊ शकता. अशा गोष्टी केल्यामुळे तुमचा वेट लॉस नक्कीच होणार आहे. वेट लॉस ही एक प्रोसेस असते. काहीतरी टिप वापरली, काहीतरी गोष्टी केल्या आणि लगेच वेट लॉस झाला असं होत नाही. अशी अपेक्षा करणं बरोबर नाही आहे. वेट लॉस ही एक जर्नी असल्यामुळे कन्सिस्टंटली आपल्याला प्रयत्न करावे लागतात. आपल्या डाएटमध्ये प्रॉपर चेंजेस करावे लागतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा एक कन्सिस्टन्सी हवी. तुम्ही सुद्धा मी या चॅनलवर ज्या टिप्स सांगते या कन्सिस्टंटली फॉलो करून बघा आणि याच्यामध्ये तुमचा नक्कीच वेट लॉस होणार आहे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे वेट लॉसचे वर्कशॉप्स होत असतात. हे वर्कशॉप्स अटेंड करण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला या वेट लॉस वर्कशॉपचे अपडेट्स मिळतील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 गोष्टी पाहिल्या की ज्या आपल्या किचनमध्ये अगदी इझिली अवेलेबल आहेत. त्याचा कॉन्शियसली आपण जास्त वापर आपल्या डाएटमध्ये केला तर आपला वेट लॉस होऊ शकतो. पहिली गोष्ट आहे हिरवे मूग, दुसरा कढीपत्ता आणि तिसरं दुधीची भाजी. या गोष्टी तुम्ही वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये तुमच्या डाएटमध्ये ॲड करा. व्हरायटी ठेवा. जेव्हा व्हरायटी मिळते आपल्या बॉडीला तेव्हा आपल्या बॉडीला ते आवडतं आणि मग आपण ते कन्सिस्टंटली करत असतो. तर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे पदार्थ तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा आणि काही दिवसामध्येच तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल. रिझल्ट मिळाला की कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला वेळेवर नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.